महापालिका प्रशासनाचा रामभरोसे कारभार. कवठा परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने नागरिक त्रस्त. जुन्या कवठा परिसरातील SBI बँक समोर कवठा नाका रोडवरील पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन मागील अनेक दिवसांपासून फुटलेल्या अवस्थेत आहे. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतापलेले नागरिक करत आहेत. या कंत्राटदाराचा हलगर्जीपणा या गंभीर समस्येबाबत संबंधित विभागाचे कर्मचारी, अधिकारी आणि शारदा कन्स्ट्रक्शनच्या मॅनेजरला अनेकदा कळवण्यात आलेले आहे. मात्र लवकरात लवकर काम पूर्ण करू असे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कोणतीही हालचाल झालेली नाही. कंत्राटदाराच्या या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. रोगराईचं संकट उंबरठ्यावर पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याचं मोठं लोट वाहत असून हे पाणी नागरिकांच्या प्लॉटमध्ये आणि मोकळ्या जागेत साचत आहे आणि साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डेंग्यू आणि मलेरियासारख्या गंभीर आजारांच्या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते आहे. यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. नागरिकांची मागणी. महापालिका प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदारांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीनं पाईपलाईनची दुरुस्ती करावी अशी मागणी जुन्या कवठा परिसरातील रहिवाशांनी केली आहे. जर हे काम तातडीनं झालं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. आणि मुख्य बाब म्हणजे याच साईटने 3 पाईपलाईन टाकून सर्वसामान्य नागरिकांच्या ड्रेनेज लाईन आणि पिण्याच्या पाईपलाईन या फोडून टाकण्यात आलेल्या होत्या. आणि याच शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले होते. झालेल्या नुकसानीची स्वतः नागरिकांनी भरपाई केलेली आहे. याचा जबाबदार स्थानिक मनपा प्रशासन, त्यांचे लाडके गुत्तेदार कंत्राटदार शारदा कन्स्ट्रक्शन कंपनी होय. तरी देखील काम पूर्ण नसून सामाजिक कार्यकर्ते पत्रकार शिवकुमार काळे यांच्या घरासमोर पिण्याच्या पाईपलाईनचे काम अर्धवट मागील 1 वर्षाच्या जवळपासून सोडून देण्यात आलेलं आहे. आणि याला जबाबदार कोण? स्थानिक नागरिकांच्या समस्यांबाबत शिवकुमार काळे यांनी या गोष्टीचा जाब विचारला असता काम करणारे कर्मचारी अर्धवट काम सोडून फरार झाले असून आजही अर्धवट काम तसंच पडून आहे. आणि याच अरुंद रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या चेंबरचे जुने झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे. रस्ता खचलेला आहे आणि या हलगर्जीपणामुळे एखादी मोठी गंभीर घटना घडल्यास त्याला जबाबदार स्थानिक नगरपालिका प्रशासन आणि संबंधित गुत्तेदार हेच राहतील यात काही शंका नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून लवकरात लवकर या समस्या दूर करण्यासाठी योग्य आणि सुरक्षित सेवा महानगरपालिका प्रशासनाने देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.